कारण बीड लोकसभेसाठी फेर मतदान घ्या अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे। परळीमध्ये बूथ काबीज करण्याचा प्रयत्न केल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप आहे। तर अजित पवारांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण बघूया। आयोगाकडनं काही अजून आमच्याकडे आलेलं नाही। आम्ही निवडणुकीच्या अगोदरच काही बूथ्स बद्दल क्रिटिकल बूथ म्हणजे सेन्सिटिव्ह बूथ म्हणून एक यादी पाठवलेली होती। त्याबाबत आयोगाकडनं कुठलेही प्राथमिक उपचार करण्यात आले नाही, त्याच्यावर काही उपाय योजले नाहीत। एक इन्स्पेक्टर बूथवरती चाळे चालू आहेत म्हणून गेला असता त्याला वरनं फोन आला आणि त्याला तिथनं बाहेर जावं लागलं। म्हणजे जर अशी यंत्रणा वरती काम करत असेल जी मतदानाच्या प्रक्रियेवरच लक्ष ठेवून असेल तर देशामध्ये लोकशाही शिल्लकच राहणार नाही। मतदान केंद्र मला त्याच्याबद्दल काही माहित नाही। मला त्याच्याबद्दल काही माहित नाही। तो निवडणूक अधिकाऱ्यांना कंप्लेंट करायची आणि ते चौकशी करायची। चौकशी मी